श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 16वा. हा अध्याय स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाते माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शन करीत अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भराव्यासी. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे. यात संशय असेना. तुम्ही व्हावा कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक. लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगाव्या पंडिताला. बारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्याचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्यासी शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी. आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघासी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिधला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडित जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोनी केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शुभ इदमेव शुभम इदमेव शुभ. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहिले जोडल्या करी. आज्ञा मागविती जावया. आज्ञा मिळता तयासी. आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगी पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका. दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडून मग छाटी कफनी जोडी. समर्थ त्यासी दिधली. ते घेऊन या तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊने सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वरी लुटवी आपुला संसार. लोभमोह अणुमात्र चिंती तुवा न धरावा. आज्ञा करोनी ऐकोनिया ऐशी. आनंद झाला मानशी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले. ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नावे त्याची कांता. ती घरी करी बहुत अकांता. घेत उरबडोनी विनविते जोडोनी कर. अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. स्त्रियेच्या अंगावर अलंकार तेही लुटविते समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंगी समर्थ स्वामीसुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला. कामठीपुऱ्यात त्याच समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृ कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत श्रोतोध्याय गडोहा. श्रीरस्तु शुभम भवतु. आजचा अध्याय 16वा येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 17वा ऐकूया.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.